हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का बलते याती जन्म हो का बलते याती परी न चुको हरी भक्ती वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा मने कमळापती नामा कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठ्ठला समचरण सरोजं सांद्रलीलाम्बुदाभं जगद्वेदपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुल्तान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची मस्तक हे पाया मस्तक हे
कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। पहले गुरु को चरण वंदना श्री गणेश मनाऊं मैं। पहले गुरु को चरण वंदना श्री गणेश मनाऊं मैं। स्वर संगीत कला की देवी शारदे माँ को ध्यान में। आन बसो स्वरताल कंठ में, आन बसो स्वरताल कंठ में। हाथ जोड़ अरदास करूं, ना कभी गायक ना मैं ज्ञानी। श्रद्धा सुमन चढ़ाता हूँ, ना कभी गायक ना मैं ज्ञानी। श्रद्धा सुमन चढ़ाता हूँ, पांडुरंग के भगतो तुमको कीर्तन सुनाता हूँ। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा विठा। हेची देवा पै मागत चरण सेवा खंडेत। वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। अच्छा, पवित्र संप्राप्त कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय, वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे असे संत विसोबा केचर यांचे पट्ट शिष्य आहेत संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज। वारकरी संप्रदायातलं ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज डोळ्यासमोर येतात। वारकरी संप्रदायातली भक्ती म्हटली की संत नामदेव महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात। वारकरी संप्रदायातलं वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री तुकोबाराय डोळ्यासमोर येतात। आणि वारकरी संप्रदायातली शांती म्हटली की पैठणचे नाथ महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात। आणि ज्ञानाचा, भक्तीचा, वैराग्याचा या तिघांचाही प्रचार करणारे जे साधू आहेत त्यांचं नाव आहे संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज। वारकरी संप्रदायामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी। कीर्तनाद्वारे, भजनाद्वारे, नामस्मरणाद्वारे वारकरी संप्रदायाचा थेट उत्तर भारतापर्यंत प्रचार करणारे साधू म्हणजे संत नामदेव महाराज। त्या महाराजांच्या अभंग गाथेमधला दिसायलाही सोपा, असायलाही सोपा, चार कडव्याचा, चार चरणांचा, बहुतेकांच्या पाठातला, परिचयातला, पाठातला जरी नसला उमेश महाराज तरी अभंगाचा अर्थ ऐकून अभंग पाठ होणारा असा अत्यंत सोपा, अतिशय महत्वाचा, देवाच्या दरबारामध्ये प्रार्थना करणारा, देवाच्या दरबारामध्ये इच्छा प्रकट करणारा आणि सोप्या भाषेमध्ये देवाच्या दरबारामध्ये मागणी मागणारा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला या विश्वामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संतांनी देवाच्या दरबारामध्ये प्रार्थना केलेली, इच्छा प्रकट केलेली आहे। आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे देवाच्या दरबारामध्ये मागणी मागितलेली आहे। संत तुकाराम महाराजांनी सुद्धा अनेक ठिकाणी देवाच्या दरबारामध्ये मागणी मागितली आहे, तशी संत नामदेव महाराजांनी सुद्धा देवाच्या दरबारामध्ये मागणी मागितलेली आहे। पण काय मागितलं नामदेव महाराजांनी आणि काय मागावं आपण देवाच्या दरबारामध्ये
हे जर शिकायचं असेल तर अगदी कमी शब्दामध्ये संत नामदेव महाराजांच्या या अभंगाद्वारे संकल्पित वेळेमध्ये आपण आपल्या वेळेमध्ये अत्यंत गोड असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या म्हैसवाडी या गावामध्ये आता मला असं वाटतंय हा कीर्तनाचा 7वा दिवस आहे, बरोबर आहे ना. मग 7व्या दिवशी इथं बसलेल्यापैकी असा कोणता व्यक्ती नाही ज्याला या कार्यक्रमाबद्दलची माहिती नाही. प्रत्येकाला माहीत आहे, श्रुत आहे, कल्पना आहे, पण तरी सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कार्यक्रमाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, बरं का बाबा. आणि मग म्हणून या कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या साधू संतांच्या आशीर्वादाने आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, पावन झालेल्या आपल्या या म्हैसवाडी या गावामध्ये तुम्हा वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भगवान पंढरीनाथांच्या मंदिराच्या पवित्र अशा या वातावरणामध्ये, या सभा मंडपामध्ये आमच्या माता माऊल्यांच्या भाविकांच्या पवित्र अशा या उपस्थितीमध्ये गेल्या सालाभाग प्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह कितवं वर्ष आहे काही माहित नाही सर. गेल्या अनेक वर्षाची ही कीर्तनाच्या सप्ताहाची परंपरा आणि या परंपरेमध्ये यावर्षी सुद्धा भव्य दिव्य स्वरूपामध्ये, संक्षिप्त जरी असला पण तरी भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, हा महोत्सव. आणि या महोत्सवामध्ये, या सप्ताहामध्ये जागराच्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. सजवणारी जेवढी मंडळी, हा आपल्या गावातला सप्ताहभागी झाला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये आपली परंपरा टिकली पाहिजे आणि आपल्या गावामध्ये महाराष्ट्रातली नामांकित कीर्तनकार आपल्या गावामध्ये आली पाहिजे अशी भावना ज्यांच्या मनामध्ये असते, या सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारी मंडळी. आणि त्याच्यामध्ये ज्यांचा मला फोन आला होता असे हरिभक्ती परायण आदरणीय आमचे भरत महाराज, आमचे गुरुबंधू बरं का, ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती परायण आदरणीय आमचे भरत महाराज चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना अंतःकरणपूर्वक अभिवादन करतो. महाराजांचा मला फोन होता, म्हटले महाराज कोमल महाराजांचं देखील कीर्तन आमच्या गावामध्ये झालेलं आहे, यावर्षी जागराच्या दिवसाची ही कीर्तन सेवा तुमच्या पदरामध्ये तेवढी घाला. आणि म्हणून असा हा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आता कीर्तनाला आल्यानंतर 9:15 वाजलेत आता बरं का. या कार्यक्रमाचं वर्णन करायला कदाचित माझ्याकडे शब्द अपुरे पडतील किंवा वेळ अपूर्ण पडेल, पण तरीही थोडस धावते वेगामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमाला सजवणारी जेवढी मंडळी, याच्यामध्ये हरिभक्ती परायण आदरणीय ज्यांनी पहिली चाल म्हटली असे आदरणीय उमेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ताकदीचा आवाज आहे, उंच आवाज आहे, उंच आवाज अशी हरिभक्ती परायण आदरणीय उमेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला धन्यवाद. आणि पहिल्या चालीला ज्यांनी साथ घेतली असे हरिभक्ती परायण आदरणीय उमाकांत महाराज का, बरोबर आहे, तुक्का मारला बरोबर, म्हणजे ते पत्रिकेमध्ये नाव थोडस इकडे तिकडे होते ना, त्याच्यामुळे ते लक्षात नाही येऊ राहिलं, पण ते आलं लक्षात माझ्या. हरिभक्ती परायण आदरणीय आमचे उमाकांत महाराज मस्त सुंदर असा आलाप घेतला, मस्त चाल म्हटली, तुम्हाला धन्यवाद करतो. आणि त्याच्यानंतर माझ्या डाव्या हाताला हरिभक्ती परायण आदरणीय या आपल्या या भागातलं वैभव आदरणीय मुकेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायकाला जी साथ लागते, कीर्तनकाराला जी साथ लागते, अशी साथ करण्याची ताकद त्यांच्या बोटामध्ये आहे. तुम्हाला धन्यवाद. आणि सगळीच काही मंडळी हरिभक्ती परायण आदरणीय आमचे विनेकरी बाबा असतील, कारण नारदाची गादी आहे, विना तुमच्या गळ्यामध्ये तुमचं नाव घेतलंच पाहिजे. आदरणीय आमचे दादा असतील, देवेंद्र भाऊ यांची वडीलच आहे, बरोबर आहे बरं का. वारकरी संप्रदायामध्ये कुठेही कीर्तन असलं की दोघं वडीलही आणि आमचे देवेंद्र भाऊही अनेक ठिकाणी कीर्तनाला जातात, त्यांना आवड आहे. तुम्हालाही धन्यवाद करतो. आणि सगळीच काही मंडळी बरं का हरिभक्ती परायण आदरणीय आमचे आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्ती परायण आदरणीय आमच्या गावामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून ज्यांची उपस्थिती राहिली, आमचे वैकुंठवासी परमपूज्य मूलचंद बाबा यांच्याशी ज्यांचा फार अत्यंत घनिष्ठ संबंध होता, असे हरिभक्ती परायण आदरणीय आमचे साहेबराव महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक 2-3 कार्यक्रम झाले बरं का, तेव्हा तुमची उपस्थिती लाभली. तुम्हालाही अंतःकरणापासून अभिवादन करतो. आता तुमच्या गावामध्ये म्हैसवाडी तुमचं गाव आहे, पण हे म्हैसवाडी गाव एवढ्या कोपऱ्यामध्ये की अख्ख्या महाराष्ट्राला माहित नाही की हा गाव कुठं आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, ज्यांच्या मुळे तुमच्या गावांचं नाव प्रसिद्ध झालं, आता जुन्या काळामध्ये तर तुम्ही होतेच बरं का, तुमच्यामुळे म्हैसवाडी गाव जरा लोकांतात आलं, पण
आमच्या पिढीमध्ये हरिभक्ती परायण आदरणीय आमचे भरत महाराज आहेत. यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माहिती पडलं की म्हैसवाडी गाव काहीतरी उपस्थित आहे. संपूर्ण गावाचं गाव आणि सगळीच काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी आमची बालगोपाल प्रल्हादासारखी ध्रुव बाळासारखी सगळी असं आहे का? वा वा, बघा केवढ्या कमी वयामध्ये पहिल्या वर्षाला बरं का सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला आहेत बरं का. तुम्हालाही धन्यवाद करतो. सगळीच काही मंडळी, प्रत्येकाचं नाव मला माहिती नाही बरं का, आणि प्रत्येकाचं वर्णन करत गेलो तर इथंच आपले 12 वाजायचे. अशी सुंदर मंडळी, कीर्तन ऐकणारी मंडळी, आमच्या माता माऊल्या, भगिनी, श्रोतृवर्ग मंडळ, तरुण मंडळी, वृद्धस्थ मंडळी, समस्त तुम्ही वारकरी लोक या ठिकाणी कीर्तनाला एकत्रित आहात. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना? शेवटपर्यंत येतोय का? हे श्रेय ज्यांच्याकडे जातं अशा साऊंडला साथ करायला आपल्या गावातील आहे का बाहेर गावातील? हा, कासू द्या का? कासवा दर्जेदार साऊंड म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे असे कोपऱ्यात बसलेत ते तुम्हाला दिसणार नाही, पण मस्त बोर्ड लावतात. इको बास ट्रबल जे काही असेल मस्त बोर्ड लावतात. तुम्हालाही धन्यवाद करतो. आणि आमच्या गावावरून आलेले आमचे हरिभक्ती परायण आदरणीय रुपेश महाराज आहेत, ते सुद्धा मस्त इको सेट करतात. तुम्हालाही धन्यवाद करतो. सगळ्यांचीच नावं घेतली असं आपण समजूया. वेळ माझ्याकडे कमी आहे आणि 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत मला फार गोड चिंतन तुम्हाला द्यायचं आहे. 10:30 वाजेपर्यंत प्रत्येकाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. एखाद्याचं नाव चुकून राहिलं असेल तर माफी मागतो. सर्वांचं घेतलं असं समजूया. आज कीर्तनाची सेवा ज्यांच्याकडे आहे, आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आणि अन्नदानही त्यांनी केलं असे हरिभक्ती परायण आदरणीय पद्माकर दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, बसलेत बरं का. ते आलेच बुवा, ते म्हणत होते तुम्ही लेट झाले बुवा म्हणे, आम्ही जेवायला लेट झालो आणि मग तुम्ही कीर्तन सुरू झाल्यावर आम्ही शेवटी येऊ म्हणे, कारण तुम्हीच लेट झाले म्हणे दिंडीमध्ये आमच्या महाराजांना सांगत होते. पण महाराज म्हटले काही काळजीच करू नका, वेळेवर कीर्तन सुरू होईल. आणि तसंच झालं मायबाप. बरोबर 8:30 ला कीर्तन सुरू झालं. सगळ्यांना धन्यवाद करतो आणि आपल्या कीर्तनाला आपण प्रारंभ करूया. विनंती एकच आहे तुम्हाला, मुखाने काही आता विठ्ठल विठ्ठल म्हणू नका, हाताने काही टाळी आता अजिबात वाजवू नका. बरोबर आहे का? नाही, तुम्ही हसताय म्हणजे कळालं तुम्हाला. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा, पण फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान देऊ नये का. फार सुंदर चिंतन या अभंगाचं मी तुम्हाला देणार आहे. 1 तासामध्ये तुम्ही फ्रेशच झाले पाहिजे असं गोड कीर्तन करतो. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान देऊ नये का विठ्ठल. जो अभंग आपण घेतलेला आहे तो संत विसोबा खेचर यांचे पट्ट शिष्य संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांचा आहे. संत नामदेव महाराज या अभंगातून देवाच्या दरबारामध्ये प्रार्थना करतायत, इच्छा व्यक्त करतायत आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे देवाच्या दरबारामध्ये मागणी मागतायत. आजचं हे जे कीर्तन आहे ना या सभा मंडपामध्ये, 7व्या दिवसाचं कीर्तन म्हणजे थोडं बंधनातलं कीर्तन आहे बरं. कारण पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं नाम सांगावं, मधल्या कीर्तनकारांनी ज्ञान भक्ती वैराग्य याचा उपदेश करावा आणि 7व्या दिवशीच्या कीर्तनकारांना जागर म्हणजे मागणी मागावी आणि 8व्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा काल्याच्या रूपाने त्याचा प्रसाद आपल्याला देत असतो. म्हणून 6 दिवस तुम्ही केलेलं अन्नदान, 6 दिवस तुम्ही केलेलं पुण्य, 8 दिवस तुम्ही केलेली देवाची भक्ती, त्याची 7व्या दिवशी देवाच्या दरबारामध्ये मागणी मागायची असते. आणि म्हणून मागणीपर प्रकरणातला अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. अत्यंत सुंदर अभंग आहे. या अभंगाद्वारे संत नामदेव महाराज देवाच्या दरबारामध्ये मागणी मागतात. काय मागतायत? मागणी मागतायत. या अभंगातला आता पहिला प्रश्न असा आहे की साधू कधीच मागत नाही. साधू कधीच मागत नाही. खरं तर या अभंगामध्ये 3 प्रकारचं जीवन आपल्याला शिकायला मिळेल. खरं तर या विश्वामध्ये कधीच कोणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं, कायम कोणाजवळ तरी मागतो त्याला मनुष्य म्हणावं आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं. मंदिरात गेलं की हात जोडायला लावतो तो देव आहे, मंदिरात गेलं की मागायला लावतो तो देव आहे. कधीच मागत नाही, साधू आहे आणि कायम कितीही जवळ असू द्या, ठेवायला जागा नसू द्या तरी मागतच राहतो. 50 वर्षाची आमदारकी असू द्या नाही तर 75 वर्षाची असू द्या तरी प्रत्येक 5 वर्षाला हात जोडतो तो मनुष्य आहे.
मला द्या, मला मतदान करा. किती असू द्या महाराज, ठेवायला जागा नसू द्या, प्रॉपर्टी असू द्या, बंगला असू द्या, किती असू द्या, तुमचं जाऊ दे, इथे कीर्तनकार असू द्या, गायक वादक असू द्या, विनेकरी असू द्या, चोपदार असू द्या. चोपदार नाहीये इथं, आमचे कोणी असू द्या महाराज, माणूस म्हणून जन्माला आला की मागणारच, पाकिट मागणारच. काय साहेबराव महाराज, आम्ही बी मागून घ्यायचं का तुमच्याकडे जास्त? नाही, जाऊ द्या महाराज, मनुष्य आहे तो महाराज, दुसरं काही कारण नाही. तुम्हाला खरंच सांगतो, मागणं हा माणसाचा स्वभाव आहे महाराज. माणूस म्हणून जन्माला आला की मागणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. तुम्हाला मी खरंच सांगतो, आमच्या माता माऊलींची संख्या आता कीर्तनामध्ये फार जास्त आहे बरं का. तुम्ही देवाच्या मंदिरात जातात, पांडुरंगाच्या मंदिरात जातात, महादेवाच्या मंदिरात जातात, देवाला पाणी घालतात, बेलपत्र घालतात. रोज आमच्या माता माऊल्या देवाच्या मंदिरात कायम वाढावे संतान, गृही वावे धनदान, कायम मागतो तो मनुष्य आहे, कायम मागायला लावतो तो भगवान आहे. पण या जगामध्ये, या विश्वामध्ये असा एक वर्ग आहे, तो कधीच मागत नाही, कधीच मागत नाही. त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. आमचे जगद्गुरु तुकोबारे सुद्धा एके ठिकाणी असं म्हणतात की कुणाकडे काहीतरी मागणं सुद्धा आमच्याकरता अनुचित आहे, कारण ती आमच्या वडिलांची काही मागणे वडिलांची काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो संत मागत नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, हात पसरी जिणे दिगत्याचे, किंवा तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग झाले जिणे माझे पंडितराया. किती प्रमाण सांगू, साधू मागत नाही. मग साधू जर मागत नाही तर एवढ्या वर्षापासून म्हैसवाडी गावामध्ये सत्ता आहे आणि एवढ्या वर्षापासून जागराच्या कीर्तनाच्या दिवशी मागणीचा अभंग आहे. असं कसं काय बोलता महाराज? अभंग तर साधूचाच घेतलाय आणि तुम्ही सांगताय साधू मागत नाही. मग साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला? शेवटच्या दिवशी मागणी का आली? हिची देवा पै मागत, हिची दान देगा देवा, मागणे ते एक तुझ प्रती आहे. हे सगळे जे अभंग मागणीचे आहेत. मग साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला? शेवटच्या दिवशी मागणी का आली? साधू तर मागत नाही. तुम्ही आत्ताच सांगितलं साधू मागत नाही. मग साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला? तर त्याचं उत्तर फार सोपं आहे. जरा लक्ष देऊ नाही का? साधू कधी देवाच्या दरबारामध्ये जाऊन कधीच मागत नाही. पण मागणीचा अभंग कसा तयार झाला? तर त्याचं उत्तर असं आहे की साधू मागण्यासाठी मंदिरात गेला नाही, मागण्यासाठी साधू मंदिरात गेलाच नाही. मग मंदिरात जाता जाता मंदिरातला देव साधून आपल्या घरी आणलाय. भजन करता करता, नामस्मरण करता करता, नामचिंतन करता करता मंदिरातला एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली की मंदिरातला देव साधून आपल्या हृदयामध्ये घरी आणलाय महाराज. आणि त्याला साधू म्हणत जा. कोणालाही साधू म्हणू नका, कोणालाही संत म्हणू नका, कोणालाही कीर्तनकार म्हणू नका, कोणाच्याही पायावर आपलं हे पवित्र मस्तक ठेवू नका. आणि माफी मागून बोलतो, कोणाच्याही कीर्तनाला जाऊ नका, कोणाचंही कीर्तन ऐकू नका. आणि शेवटचं बोलतो, कोणत्याही निमित्ताने कीर्तन ठेवू नका. आता आम्हालाही भरपूर फोन येतात बरं. मागे 3 वर्ष कसल्याही निमित्ताने आता लोक कीर्तन ठेवायला लागले बरं का. आता आपलं निमित्त किती सुंदर आहे महाराज. वार्षिक सप्ताह आहे पांडुरंगाच्या दरबारामध्ये. पण आम्हालाही असे बरेचसे फोन येतात. मागे 3 वर्षापूर्वी आमचे रुपेश महाराज यांना विचारा, तुम्ही हे बसलेत बरं का. 3 वर्षापूर्वी जामनेर भागाकडनं मला फोन आला होता. म्हटले महाराज तुमची कीर्तनाची तारीख पाहिजे. बरं ठीक आहे. म्हणजे आता कुठून फोन होता, कोणाचा होता हे नाही सांगायचं मला. सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये त्याचा वाद होतो. पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकाचा मला फोन होता, म्हटले महाराज तुमची कीर्तनाची तारीख पाहिजे. बरं ठीक आहे बाबा, देतो तुम्हाला कीर्तनाची तारीख, पण अगोदर पाहावं लागेल ना डायरीमध्ये जागा खाली आहे की.
हो, तो म्हटला महाराज अमुक अमुक महाराजांकडनं तुमचा नंबर घेतला. म्हटले काय तुमचा आवाज, काय तुमचं गायन, तुमचंच कीर्तन आमच्या गावामध्ये पाहिजे आणि तुमचंच कीर्तन पाहिजे. पण अगोदर पाहू दे ना बाबा डायरीमध्ये जागा खाली आहे की नाही. पाहिलं महाराज तर योगाने तो दिवस माझा भरलेला होता. तारीख खाली नव्हती कारण त्यावेळेला काही एवढी कीर्तन होती महाराज. 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी महाराज महिन्याभरामध्ये 5-7 कीर्तन झाले तर झाले. आता मला एका दिवसामध्ये 2 गण करावी लागतात. आमच्या महाराजांना तर कथाही करावी लागते, कीर्तनही करावी लागतं. आता लय भारी कीर्तन महाराज. पण तेव्हा काळ वेगळा होता. योगाने तो दिवस माझा भरलेला होता. सांगितलं बाबा माझी तारीख खाली नाहीये. महाराज म्हटले काही करावं आपण तुमचंच कीर्तन आम्हाला आमच्या गावामध्ये पाहिजे. महाराज म्हटले तुम्ही कितीही घ्या. म्हणजे काय घ्या हे कळालं तुम्हाला. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद देतो. बाकीच्यांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ. विठ्ठला महाराज म्हटले तुम्ही कितीही घ्या पण आमच्याकडे या. नाही बाबा प्रेमाची मंडळी राहते, कीर्तन कॅन्सल करता येत नाही बाबा काही करा पण तुम्ही या बाबा. पण तुमचा एवढा आग्रह कीर्तनासाठी नेमकं निमित्त काय कीर्तन ठेवायचं? काही पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे का? नाही म्हटले महाराज. म्हटलं काही सप्त्यातलं कीर्तन आहे? नाही. म्हटलं काही साखरपुडा, काही लग्न. आता लग्न आणि साखरपुडा त्याच्यामध्ये एक लोक कीर्तन ठेवतात बरं का. तिकडे नाशिक भागामध्ये आमची कीर्तन तिकडे होतात म्हणून आम्हाला माहिती येते. पण तसं काय हो, तसं काही नाही ना महाराज. म्हटले मग काही लग्नाचा वाढदिवस? म्हटलं तसं काहीच नाही ना म्हणे महाराज. पण मग कीर्तन ठेवायचं कशा करता? तो म्हटला महाराज अगोदर तुम्ही यावं. म्हटले मग सांगतो तुम्हाला. नाही सांगा अगोदर निमित्त काय? तो म्हटला महाराज आमच्या इथं देशी दारूच्या दुकानाचं उद्घाटन आहे म्हणून तुमचं कीर्तन ठेवायचं. काही नाता केळेल काही नऊ द्या बरं. विठ्ठल डोकं बिकं आहे की नाही? दारूच्या दुकानाचं उद्घाटन तुला कीर्तन ठेवायचं म्हणजे तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? घडलेली घटना सांगतोय बरं का, खरी वास्तविकता आहे. आमचे रुपेश महाराज, आमचे हेमंत कोमल महाराज यांना माहिती आहे बरं का. तो पण प्रकार तुम्हाला सांगतोय. अहो तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? तो म्हटला महाराज तशी आम्ही काही खाणारे पिणारे नाही म्हटले. पण जरा अरे खाणारे पिणारे नाही आमचा तो धंदा आहे म्हणे महाराज. आम्हाला लायसन्स आहे. अहो पण तो तुमचा धंदा पण तिथं आल्यावर तुम्हाला काय सांगायचं? कीर्तनात बाटल्या घ्या उचला असं सांगायचं का? नाही ना म्हटले महाराज. तसे आम्ही काही खाणारे पिणारे नाही म्हटले. पण आता लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं म्हणून आम्ही कीर्तन ठेवतोय. म्हटले बाबांनो हा परमार्थ नाही. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून कीर्तन ठेवू नका. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून कीर्तन ऐकू नका. आपलं चांगलं व्हावं म्हणून कीर्तन ऐका. आपलं चांगलं जरा जोरात वागा, जरा जोरात वागा की आता काही तुम्हाला टाळी वाजवायला काय टोल ना काय का रेल्वे गेली वाजवली पाहिजे महाराज. आणि असं मस्त फ्रेश बसलं पाहिजे का? अहो असं मस्त कीर्तनकाराने जर चांगले शब्द काढले ना तर टाळ्यांचा प्रतिसाद आपण केला पाहिजे का? कारण आता कीर्तनकाराला तुमच्या मानधनापेक्षा तुमच्या टाळ्यांच्या प्रतिसादाची आवश्यकता 1 नंबर राहते बरं का. म्हणून फक्त एक काम करा, हाताने टाळी मुखाने नाम आणि एवढं तासभर तुमच्याकडे काम. विठ्ठल